नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि आम्ही काल मुख्यमंत्र्यांना पत्र बी दिलेलं आहे. वेळोवेळी पत्र दिलेत, वेळोवेळी आदेश आलेले आहेत, निर्णय आहेत. पण इथं काळा बाजार रिक्षा परमिटचाच मोठा घोटाळा आहे. शासनानं आम्ही स्पष्ट पत्रात लिहिलेलं आहे, आरटीओ अधिकारी, वाहतूक अधिकारी आणि पोलीस अधिकारी प्रत्येक रिक्षाचे पेपर तपासतात. ती रिक्षा कुणाच्या नावावर आहे आणि त्यानं घेतली कशी, तो चालवतोय कशी, कुणी 3 वर्षासाठी दिली, 5 वर्षासाठी दिली आणि ज्यानं ते परमिट विकलेलं आहे त्याच्यावरती गुन्हा टाका त्याच्यावरती. कारण हे आरटीओ वाले लाच खाव आहेत, पैसे खातात आणि काय बी काम करतात. मोटर कायद्यानुसार रिक्षाचा परवाना दुसऱ्याला वापरता येत नाही. हा स्वयंरोजगारच म्हणून परमिट आहे, स्वयंरोजगार म्हणूनच हे परमिट आहे. त्याला भाषेचं ज्ञान लागतं, भौगोलिक परिस्थिती लागते, माहिती असणं अत्यावश्यक आहे. हे कायदेच आहेत आणि हेच पैशासाठी आरटीओ अधिकारी आणि पाळत नाहीत, कारण पैसे यांना मिळतात. त्या लाचखोरीमुळे हा गोळ झालेला आहे. आणि आता एवढी रिक्षाची परमिट असून 30-35% परमिट हे काळ्या बाजारात चालतात. मग नोकरीवाल्यांचे आहेत, शासन सेवेतल्या लोकांचे आहेत, ज्यांना गरज नाही त्यांनी परमिट काढलेले आहेत. एका माफियाकडे 20, 30, 40, 50 गाड्या आहेत आणि ते 500-500 रुपये शिप घेतात, बिगर लायसन बिल्ल्यावाल्याने देतात. कायदा हाच आहे. पिवळं ओळखपत्र आरटीओ कडून दिलं जातं. 2010 पासून पूर्वी पितळी बिल्ला द्यायचं आणि ते गळ्याला लावायचं असतं आणि ते अडकून लावत नाहीत. ही चुकी सगळी आरटीओवाल्यांची आहे. कारण भ्रष्टाचार हा इथं मोठ्या पद्धतीनं चालतो. त्यांना काम करायचं नसतं. शासन ह्यांना वेळोवेळी आदेश देत असतं, वाहनांच्या तपासणी करा, काही करा, पण हे हाताबाहेर गेलेलं आहे. आणि ही चुकी संपूर्ण महाराष्ट्राच्या आरटीओ विभागाची आहे, वाहतूक विभागाची आहे. पैसा फेको तमाशा देखो हे ह्यांचे धंदे चाललेले असतात. त्याच्यामुळं वाहतूक व्यवस्था आणि रिक्षा टॅक्सीचं परमिट राज हे निर्माण झालेलं आहे. शासनानं पहिलीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करा. ह्यांना मराठी बोलायला काय होतंय? अहो, आरटीओ वाले सुद्धा आता त्या भोजपुरी बोलायला लागलेच, कैसन बा आणि पैसे खातात. तर पेपरलेस सेवा 100% चालू करा. म्हणजे आता आरटीओला कागद देत नाही, ऑनलाईनच काम करायचं. आरटीओ वाल्याने संगणकावर पेपर तपासायचं आणि अप्रुव्हल द्यायचं. बाकी शासनाचे पोस्टाचे करार आहेत, म्हणजे तुमची काही लायसन, आरसी बुक ही पोस्टानं देतात घरी. तेही पत्ते चुकीचे. कारण त्या आरटीओच्या शेजारी हिंदी भाषिक दलालांचा सुद्धा मोठा गराड आहे. तो बराबर पान खातात आणि त्या आरटीओ मध्ये दिवसभर चाललेला असतो. धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा.